नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, श्रीरामाचे भक्त हनुमान हे शक्ती आणि बुद्धीचं दैवत मानलं जातं। तर मग मित्रांनो, हनुमानजींच्या मंदिरामध्ये आपण अनेकदा त्यांची मूर्ती पाहिली असेल आणि बहुधा त्या मूर्तीवरती शेंदूर लावलेला एवढंच आपण पाहिलं असेल। पण हनुमानांना एवढा शेंदूर प्रिय का आहे? तर यामागे एक सुंदर अशी पौराणिक कथा आहे जी श्रीरामांवरील हनुमानाच्या प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे। मित्रांनो, एकदा हनुमानजींनी माता सीता यांना शेंदूर लावताना पाहिलं आणि त्यांनी विचारलं, माते, तुम्ही हे काय लावताय आणि याचा काय उपयोग? त्यावरती सीता मातेनं हसत उत्तर दिलं की हा शेंदूर आहे आणि मी तो माझ्या स्वामी श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी लावते। हा त्यांच्याप्रती माझं प्रेम आणि सौभाग्याचं प्रतीक आहे। हनुमान हे अत्यंत निरागस आणि भक्तिभावानं परिपूर्ण होते। त्यांच्या मनामध्ये विचार आला की जर एक चिमूटभर शेंदूर रामांचं आयुष्य वाढवतो, तर मी जर संपूर्ण शरीराला शेंदूर लावला तर रामचंद्र कायमचे अमर होतील। हे विचार त्यांच्या संपूर्ण मनामध्ये भिनले आणि मग त्यांनी संपूर्ण शरीराला शेंदूर लावला। जेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमानाला संपूर्णपणे शेंदराने माखलेलं पाहिलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं। पण जेव्हा त्यांना कारण समजलं तेव्हा प्रभू श्रीराम हनुमानाच्या निरागस भक्तीने भारावून गेले आणि म्हणाले की तू खरोखरच माझा सर्वात प्रिय भक्त आहेस। तेव्हापासून असं मानलं जातं की हनुमानांना शेंदूर अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच त्यांच्या मूर्तीला नेहमी शेंदूर लावलेला आपल्याला दिसतो। आणि तेव्हापासून हनुमानांना शेंदूर हे आसमान जातील प्रिय आहे आणि म्हणून त्यांच्या पुतळ्यांना भगवा रंग दिला जातो आणि त्यांना लाल किंवा शेंदुरी रंगाचं वस्त्र देखील घातलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भगवान हनुमानांच्या मूर्तीला शेंदूर लावण्यामागचं नक्की रहस्य आहे काय, हेच आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।